नमस्कार, कशा आहात सर्वजणी? भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या चॅनलवर आपण या पोपटी मिरच्यांपासून खास अशी रेसिपी बनवणार आहोत. तर तुम्हाला ती खूप आवडेल आणि मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे नक्की बनवा, म्हणजे तुम्हाला रेसिपी आवडेल. आणि ह्या मिरच्या तोंडी लावण्यासाठी इतक्या छान होती की तुम्हाला ती नेहमी करावीशी वाटेल. आता ह्या मिरच्या खूप फिकट असतात आणि आता त्याच्यासाठी मी आपल्याला ह्या चिरून घ्यायच्या आहे. तर याची देठं कापून घेते आणि मग एका मिरचीच्या मधोमध मी भाग देऊन 2 तुकडे केले आणि त्याचबरोबर ह्या आपल्याला उभ्या पण चिरून घ्यायच्या आहेत. उभ्या चिरताना त्यातलं बी पण आपल्याला काढून टाकायचं आहे. बी पण फार तिखट नसतं, पण ते दाताखाली टचटच करू शकतं किंवा ते शिजणार नाही मिरच्यांसोबत, म्हणून त्यामुळे आपण अशा मिरच्या चिरून घेऊया. आता आपल्याकडे वरण भात आहे, भाजी आहे, पोळी आहे, पण तरी पण असं काहीतरी चटपट आपल्याला पाहिजे असतं. त्यावेळेस तुम्ही ह्या मिरच्या बनवू शकता. आता याप्रमाणे मी सगळ्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. आता मी एका कढईत तेल टाकते. तेल पण कमीच टाकणार. 1 पळी तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे टाकलं 1 चमचा, मोहरी टाकली 1 चमचा आणि ह्या ज्या मिरच्या आपण चिरून घेतल्या आहेत त्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. हे बघा, याप्रमाणे अशा छान फ्राय करून घ्यायच्या. फ्राय करून झाल्या की यात मी टाकलं अर्धा चमचा मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला हलवून घेऊ. पुन्हा छान अशा मिठात हलवून घ्यायच्या. गॅस मिडियम ठेवायचा. हे तेलावरच छान अशा तळल्या जातात आणि शिजल्या पण जातात. हे बघा किती मस्त रंग आला आहे आणि छान अशा शिजल्यासारखं वाटतं आहे. रंगही बदलला आहे आणि त्याची जी साल आहे ना ती पण अशी नरम झाल्यासारखी वाटते आहे. आता या स्टेजला आपण याच्यात टाकणार आहोत मसाले. तर लाल मिर्च टाकली आहे 1 चमचा आणि पाव चमचा हळद टाकली आहे. ही पण छान याला कोट करून घ्यायची, म्हणजे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं मस्तपैकी. थोडासा हिंग टाकलायची मूठभर. हे बघा, या पद्धतीने आपण यात सगळं छान मिक्स केलं आहे मसाले आणि छान आता एक 3 ते 4 मिनटं मी याच्यावर झाकण ठेवून घेते. 3 ते 4 मिनटं आपण झाकण ठेवून तिकडे घेतलं आहे. आपल्याला आता बनवायची आहे दही टाकून मिरची. त्यासाठी मी 2 चमचे दही छान फेटून घेते. चमच्याने असं फेटून घेते आणि यातच मी घालणार आहे 1 चमचा बेसन पण यात छान असं मिक्स करून फेटून घ्यायचं. हे बघा, असं आपण छान मिक्स करून घेतलं. आता मी यात पाणी घालून घेणार. पाणी आता तिकडे आपल्या मिरचीची ऑलरेडी कुकिंग प्रोसेस झालेली आहे, त्यामुळे आपण यात आता गरमच पाणी घालणार. गरम पाणी घालून याला छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा, याला कुठली गुठळी वगैरे ठेवायची नाही, त्यामुळे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण 3 ते 4 मिनटं झाले आहे. आता आपण झाकण काढून बघू. वाव, मस्त खूप छान शिजले आहे आणि खमंग असा सुवास पण येतोय. आता या स्टेजला आपण जे दही आणि बेसन एकत्र करून घेतलेलं आहे ते आपण यात घालणार आहोत. वाव, मस्त. आता आपण यात छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा. याला काही ठिकाणी दही मिरची असं पण म्हणतात. राजस्थानमध्ये दह्याचा वापर जास्त केला जातो, त्यामुळे तिथं ही दही मिरची खास खाल्ली जाते. आपण पण कधीतरी या वेगळ्या पद्धतीने मिरचीची रेसिपी करून बघा. मी तर नेहमी करून बघते आणि खाते, तर मला खूप आवडते, त्यामुळे मी ही रेसिपी बनवली. हे बघा, आपण आता मीडियम आचेवरती याला साधारण 3 ते 4 मिनटं पुन्हा शिजवून घेतलं आहे. सगळं पाणी पण आटलं आहे आणि छान असा रंग आला आहे. मिरच्यांना छान तेल सुटलं आहे. हे बघा, अशी आपली छान अशी दही मिरची बनवून रेडी झाली आहे. तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा.